जय भीम बंधूंनो, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। आज आपण बघत आहात या विश्वातील सर्वात मोठे असे विश्वविद्यालय नालंदा विश्वविद्यालय हे बौद्ध विश्वविद्यालय हे पहिल्या काळापासून बौद्धांचे विश्वविद्यालय होते। हे विश्वविद्यालय नालंद्यामध्ये बिहार राज्यामध्ये आहे। या विश्वविद्यालयाचा इतिहास या विश्वविद्यालयाचा इतिहास नालंदा हे स्थळ बिहार राज्यातील राजगिरीपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे। सध्या ते भग्न अवस्थेत आहे। भग्न अवस्थेत पाहायला मिळते। इसवी सन 415 ते 455 या काळामधील बौद्ध राजा कुमारगुप्त यांनी नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती। बघा, असा तो आता या भग्नावस्थेमध्ये आहे। नालंदा विद्यापीठात 6 गगनचुंबी इमारती होत्या। मध्ये गगनचुंबी इमारती होत्या। या विश्वविद्यालयाला सम्राट हर्षवर्धनने अफाट असे धनदान केले होते। यामध्ये 1510 अध्यापक शिकवत होते आणि 10,000 विद्यार्थी शिकत होते। नालंदा जवळील बडगावमध्ये सारीपुत्ताचा जन्म झाला होता। या विश्वविद्यालयामध्ये 2 लाख पुस्तके होती। विद्यापीठात प्रमुख आचार्य शीलभद्र, शांतिशील, कमलशील, दीपकर आणि श्रीज्ञान अशा महान विद्वान व्यक्ती विद्यार्थ्यांना शिकवत असत। या विद्यापीठातून पंडित कमलशील आणि पद्म संभवने यांनी महायान पंथाचे बौद्ध ज्ञान तिबेटपर्यंत पोहोचले। त्यामुळे तिबेटमध्ये बौद्ध धर्म हा राष्ट्रीय धर्म झाला आहे। आई का नाही हो ना हो तो म्हण हो हो तो म्हण पहिला नाही बाबा तिकडे नाही हे
विश्वविद्यालय बख्तियार खिलजीने जाळले. ते सतत 6 महिने जळत राहिले होते. जगातील प्राचीन अशा नालंदा विश्वविद्यालयाची भग्न अवस्थेत, हे बघा या अवस्थेत त्याची आता अशी अवस्था आहे. भग्न अवस्थेमध्ये या ठिकाणी बघण्यासाठी अनेक देशातून अनेक प्रांतातून लोक या स्थळाला भेट देण्याकरिता येतात. भग्न अवस्थेत आहे. या गावाजवळच येथे उत्खनन सुरू आहे. सध्या नालंदा नावाचे काही गाव नाही, मात्र नालंदा म्हणून जिल्हा आहे. विदेशी प्रवाशांना येथील वर्णने जगभरात पसरली आहेत. असा हा या नालंदाचा इतिहास आहे. बंधूंनो, हे स्थळ, हे बघा, हे व्हिडिओ बघा. जमीनदोस्त झालं होतं. हे बघा, इथं ही एक जमीन टेकडी दिसते. या टेकडी बराबरचं लेवल झालं होतं. इथं असं काही दिसत नव्हते. याच्यावर लोक शेती करत होते. इसवी सन 12व्या शतकापासून 12-14 या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत